कठोर व्यंजनाच्या पुढे मृदू व्यंजन आल्यानंतर म्हणजे पहिल्या दोन कॉलम मधील अक्षरांच्या पुढे जर 2, 3, 4 कॉलम मधले जर अक्षर आले तर कठोर व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातील, हे लय महत्वाचे, त्याच्याच वर्गातील तिसरं अक्षर बनतं. मग चला एकेकाचं एक एक उदाहरण पाहूया. त्यांनी दिलेलं पहिलं उदाहरण आहे अच प्लस अंत. अच आणि अंत. अंत. मग आपण अला या नियमापुरतं काय म्हटले ते मृदू व्यंजन घ्या. च. मग च हे कठोर व्यंजन आहे का? चला, च आहे का कठोर? पहिल्या ओळीत, पहिल्या कॉलम मध्ये आहे. मग च च्या जागी काय बनेल? च, छ, बोला, ज अजंत. दंत च च्या जागी काय झालं? ज झाला. कारण की च झाला. कठोर आहे, त्याच्या पुढे अ आला, मृदू. तिसरं झालं त्याच्याच पुढे बघा. इक प्लस अंतः. हो हो इक. मग क हा कठोर आहे का? पहिल्या ओळीत ते हो कठोर आहे. क च्या जागी काय बनेल? हो ग ग. मग इगंत. श्रीकांत इगंत. सर असं कळेल असं काहीतरी द्या, चालेल. दिक, धन, अंबर. दिगंबर हा, मग दिग, दिगंबर क च दिक म्हणजे काय? दिशा. आणि अंबर म्हणजे काय? वस्त्र. दिशा हेच ज्याचं वस्त्र आहे तो दिगंबर, म्हणजे विरक्त, भगवान शंकर. मग क च्या जागी काय होईल? क कठोर आहे का? हो आहे. हो क, ख, ग. ग ग मग होईल दिगंबर. दिगंबर. सर अजून द्या. वाक प्लस ईश. बोला. वागीश वागीश हा, इथं होईल हो वागीश. वागीश. तुम्हाला ह द्यावं लागेल. सोपं. अजून पुढे दिक प्लस ईश, दिगीश. ते काय सोपंच आहे. सत प्लस आचार. हा, तर हे आपल्या ओळखीचं आहे. त. त थ तच्या त कठोर व्यंजन, आ मृदू. तच्या जागी काय होईल? त, थ. द सदाचार द मग ते कसं होतं? सदाचार सदाचार. मग सदाचारचा अर्थ काय? सत आचार. सदाचार. सत प्लस उपदेश. बोला. सदुपदेश उपदेश सदुपदेश उपदेश. उपदेश. सदुपदेश हा, सदुपदेश. 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 किंवा आपण जो सद्गुरु शब्द वापरतो, सत, धन, गुरु. मग तचं काय झालंय? द का झालाय तुम्हाला आता माहिती आहे. ग हा काय आहे? मृदू व्यंजन आहे का ग? ग मृदू व्यंजन आहे. हो हो. मृदू आहे हा, मग क च्या जागी काय? त च्या जागी काय होईल? तच्याच वर्गातलं त, ग थ, ग द. मग सद्गुरु. गुरु सद्गुरु. सद आलं पाहिजे ना तिथे. हो सत प्लस कशाला पाहिजे? ग आहे ना. सत हा ग हा सुद्धा काय सद्गुरु मृदू व्यंजन आहे. ओके हम्म. ओके ओके चला. उत प्लस देशम. द कट दे मृदू आहे का? हो. मृदू आहे. मग तर कठोर आहे तर त कठोर कठोर आहे. आहे हा. उद्देश्यम. उद्देश उद्देश उद्देश्यम. ठीक आहे. अ तदेकम. चला आता हे वेगळं करून दाखवा तुम्ही मला. प्रयत्न करूया आपण. तदेकम. तदेकम तत एकम तद हा, हळूहळू. तत एकम तदे तद प्लस एकम तत तत एकम हा, तत एकम. इकम नाही, एकम. अच्छा. एकम मग या ए मुळे काय झालं? हात
तिसरा झाला. द झाला. द झाला. आणि त्या द मध्ये पुढचा ए गेला. तदेकम. ओके. दिगंत. ठीक आहे. हे दिक थोडं उलटा प्रवास अंतः. आहे बरं का. दिक दिक अंतः. दिक मग प्लस आधीच ग अंतः झालाय. मग क चा ग होतो. ग दिला असेल तर ग चा क क हो. होईल. दिक प्लस अंतः. म्हणजे दिशेचा अंत करणारा म्हणजे डिस्ट्रॉयर. शिवा ओनली डिस्ट्रॉयर. ओके. नाही सर. सदानंद. सत आनंदः. सत सदानंद. सत अधिक आनंद. सत धन आनंद. 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 सत आनंद. सच्चिदानंद. तसंच सत सच्चित आनंद. ओके. चला. एक आपल्याला माहित असणारा शब्द दिग्गज. दिक 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 प्लस अधिक गज. दिक धन गज. दिशांची. दिशांचा राजा. मोठे मोठे लोक दिग्गज. अशा प्रकारे आपण एक संधी सुद्धा पाहिलेली आहे. ठीक आहे. 50. चला सोपं काहीतरी पाहूया अजून एक. मग उद्या सगळी रूप. बघा लृट लकारामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. मग आपण बघायचं का पुढे पाठवू बघायचं. ठीक आहे. चला सोपं आहे त्याच्यामुळे बघूया आपण. हा. सगळं सोपं आहे. ओके. लृट लकार. लृट लकार ह्याच्यामध्ये आपण तुम्हाला आठवत असेल पठ धातूला आपण इक्ष लावलं आणि वर्तमान काळासारखा चालवला. पठिष्यती पठिष्यत पठिष्यन्ति. आणि आपण म्हटलं काही धातूंना स्य लागतो, काहींना इश लागतो, आहे का नाही. आणि चालताना कसे चालतात ते बोला. वर्तमान काळासारखेच. येतंय का लक्षात. पठती शेवटी काय ती आहे. आणि फ्युचर मध्ये पठिष्यती कोणासारखा चालला तो वर्तमान काळासारखाच, पण लागलं इश. पठ झालं पठिष्य, वद झालं वदिष्य, वदिष् रक्ष झालं रक्षिष्य, हस झालं हशिष्य. म्हणजे अवघड आहे का. लट आणि लृट वर्तमान भविष्य सारखंच आहे, फक्त काही ठिकाणी इश्य लागतं काही ठिकाणी स्य लागतं. मग तसंच इथे काही ठिकाणी इश्य लागेल आणि चालताना कसा चालेल तो आता बघू बरं कोणाला सांगता येते. हम्म हम्म. नाही. काय करायचं सर. अय्यो. आता आपण लृट लकारामध्ये बघतोय का नाही आत्मनेपदातला धातू. जसं आपण पठती पाहिला होता है ना. पठिष्यति पठतीचं होतं पठिष्यती. तसंच आता आपण आत्मनेपद बघतोय. आत्मनेपदातील भविष्य काळात काय होईल. नियम तर सारखाच आहे. तसा तिकडे पठचं झालं पठिष्य आणि चालला पठतीसारखा. मग इथे कोणासारखा चालेल असा प्रश्न आहे माझा. शेते सेवंते सारखं सर. बघा सेव धातू अर्थ काय सेवा करणे. मग सेव त्याला मी काय केलं ऍड केला इश आणि चालणार कशासारखा सेवते पठतीसारखा सेविष्य. सेवते सेवेते. मग सेविष सेविष शेते. कारण की सेवेते तसं सेवंते सेविष्यन्ते. काय का अवघड काय. फक्त इश्य लावलेला आहे आणि चाललाय सेवते सारखा. मग सेवते तुम्हाला माहिती असेल. लय वर आहे का. हा येऊ लयच वर आहे.
जर तुम्हाला सेवते सेवेते सेवंते माहिती असेल तर सेविष्यते लिहायला काही अवघड नाही. कारण की भविष्य काळामध्ये इष्य लागतो, काही धातूंना स्य लागतो. मग सेवते सेवेते सेवंते, तसाच इष्य ऍड करून काय करायचंय आपल्याला, भविष्य काळात चालवायचंय. मग सेविष्यतेचा अर्थ काय होईल, सेवा करेन. बघा, रामः दशरथम सेविष्यते, राम दशरथाची सेवा करेन. कर. तुम्हाला पाहिजे तर वर्तमान काळ लिहू का बाजूला त्याच्या, चला लिहा. सेवसे, तुम्हाला काही जणांना नाही लक्षात आलं ते. सेवेथे, आता मी वर्तमान काळ लिहितोय. सेव अंते सेव सेवेते सेवेते सेवद्वे, सेवे से सेवावहे. हे तरी लक्षात आलंय का आता, ज्यांना काय मगाशी कळलं नव्हतं त्यांना? हे मी वर्तमान काळ लिहिलेलं आहे. जसं सेवते सेवेते तेच. मग आता काय करायचंय, आपल्याला फक्त इष्य ऍड करायचंय. मग आता मी या सेव मध्ये इष्य ऍड करतो. बघा, सेव मध्ये इष्य सेविष्य, सेविष्यसे झालं सेविष्य सेरू. वर्तमान काळालाच भविष्य काळ केलं मी. बघा, सेविष्यते सेविष्येथे आणि द्वे, मग सेविष्यते सेविष्यद्वे, सेविष्यते सेविष्ये, सेविष्यते सेविष्यावहे, शिव श्यामहे आहे. महे काय केलं आपण, सेव धातूलाच भविष्य काळात करण्यासाठी इष्य लावलं आणि मग चालवलं वर्तमान काळासारखं. सेवते, बघा वर्तमान काळामध्ये पण ते, इते, अंते या सगळ्या गोष्टी येतात. त्याच भविष्य काळात जसं पठती सारखं तसं ही. सेवते आपण अजून एक चालूया, म्हणजे तुम्हाला थोडासा कॉन्फिडन्स येईल. स्पर्धा करणे, त्याला आपण चालूया आता. स्पर्धिष्यते होतंय का, हो. दिलं कसं नाही, सेविष्यते वर्धिष्यते. चला, स्पर्धिष्यते, स्पर्धा करणे, याच्यासाठी काय धातू आहे, स्पर्ध. म्हणजे काय, स्पर्धा करणे. बघा, मग सेविष्यते आता बघायचंय आपल्याला. कारण की आपण काय म्हटलंय, प्रत्येक लकारातला एक धातू लक्षात ठेवणार आम्ही. जसा सेवते ठेवला, मग नंतर लोट लकारातला सेवताम ठेवला, आता हा ठेवलाय. हा लक्षात ठेवताना आपण ट्रिक वापरतोय, काय, फक्त इष्य ऍड करायचे. मग शते स्पर्धिष्यते, स्पर्धिष्यते स्पर्धिष्येते, शेते स्पर्धिष्यन्ते सेविष्यन्ते स्पर्धिष्यन्ते. म्हणजे काय, तो स्पर्धा करेल, ते दोघं स्पर्धा करतील, ते सगळे ते सगळे स्पर्धा करतील. स्पर्धा स्पर्धा करतील. स्पर्धिष्यसे, तसे येथे स्पर्धिष्येथे, ते, स्पर्धिष्यत्वे आणि स्पर्धिष्यद्वे. द्वे देन स्पर्धिष्ये, स्पर्धिष्ये स्पर्धिष्यावहे, स्पर्धिष्यावहे स्पर्धिष्यामहे स्पर्धिष्यावहे. हम्म. स्पर्धिष्यावहे आणि स्पर्धिष्यामहे. स्पर्धिष्यामहे झालं, सेवा करेल. मग तुम्हाला असे बरेचसे धातू तुम्हाला काय करायचे, या लकारामध्ये चालवायचे. नवीन नवीन धातू या ठिकाणी येत आहेत.
मग ते उरलेले नवीन धातू आणि काही 2-3 नियम आहेत ते आपण पुढच्या पाठामध्ये पाहूया. आज काय पाहिलं आपण? एकशब्द 3ही लकारांमध्ये, नंतर एक नियम, कठोर व्यंजनाच्या पुढे मृदू व्यंजन आल्यानंतर कठोर मृदू बनून जातं. मृदू बनतं म्हणजे काय बनतं? त्याच्याच वर्गातील तिसरं अक्षर बनतं. आणि मग आपण आत्मनेपदातील लृट लकार पाहिला. लृट म्हणजे भविष्यकाळ. मग भविष्यकाळामध्ये आपण काय करत असतो? ईश ऍड करत असतो. मग सर एक शेतीचं उदाहरण सांगा ना जाता जाता लगेच. बघा, लभ धातू आहे, लभ. आता भविष्यकाळाची बरीचशी रूपं इरेग्युलर असतात. म्हणजे नेहमीच पठिष्यती, से गमिष्यती असं नसणार आहे. जसं त्यजचं त्यक्षती होतं, दृश्यचं द्रक्ष्यती होतं. वेगवेगळी रूपं बनतात भविष्यकाळाची. तसं लभ धातूचं बनतं लप्स्यते. लप्स्यते. मग आता इथे स्य लागलेलं आहे. मग हे झालं एक स्यचं उदाहरण. लप्स्यते चालणार कसं आहे? सेविष्यते सारखाच. बघा, लप्से ते, कळलंय का नाही? काही धातूंना स्यती लागतो, त्यातला हा एक धातू आहे. असे बरेच आहेत. मग चालताना ते कसे चालतात? असेच चालतात, फक्त लागतो काय? स्य. बघा, ल्यप्स्यते, ल्यप्सेते, ल्य का म्हणतो मी? लप्स्यते, लप्सेते, लप्स्यन्ते. देन लप लक्ष्य लप्स्यते, लप्स्येथे, सेत्वे तत्वे लप्स्य. द्वे द्वे मी सगळीकडं स लिहिलाय, सगळीकडं सिय पाहिजे. लप लप्सेथे, लप लप्स्यन्ते लप्सेते, यन्ते लप्सन्ते लप्स्यन्ते. हा, यन्ते लप्स्यन्ते लप्स्यसे, लप्स्य सेते, लप्स्येथे लप्स्यद्वे, बरोबर लप्से. बरोबर ना? लप्स्यावहे, आहे लप्स्यामहे. आहे एखादा सोपा धातू नाही का सर? आहे. हम्म, सोपा धातू आहे अध्यक्षते. आपण पाहिलेला आहे तो. त्रास येते. त्रा धातूचा काय अर्थ आहे या ठिकाणी? ठीक आहे, दिस मच. स्यतीवाले आहेत अजून. हा एक तुम्ही लक्षात ठेवा. लबचं होतं ल्यप्स्य. मग तो चालतो सेवते, सेवेते, सेवंते सारखा. ल्यप्स्यते, लप्स्येते, लप्स्यन्ते, लप्स्यसे, लप्स्येथे, लप्स्यद्वे, लप्स्ये, लप्स्यावहे, लप्स्यामहे. सर हे कुठे येतं का? 10वीच्या पुस्तकामध्ये एक धडा आहे विचित्र साक्षी, त्याच्यामध्ये हे येतं. तुला 3 वर्षाचा कारावास तुला भेटेल त्यावेळी. लप्स्यते गीतेमध्ये कुठे आलंय का? लप्स्यते नाही वाटत, पण लभ आलेला आहे. भविष्य काळ प्राप्नोती वगैरे वापरलं जातो. ठीक आहे. ठीक आहे, दिस मच, टू मच. लक्षात ठेवा, सेवचे धातू पाठ करा वर्तमान काळात आणि लोट लकारात. वर्तमानात आला तर भविष्यात आपोआप येईल. जसं पठती आला की पठिष्यती येऊन जातं. मग या धातूंचे नवीन धातू आहेत या पाठामध्ये, त्याची लिस्ट आपण पुढच्या क्लासमध्ये पाहूया. आणि बरेचसे शब्द पण आहेत. ओम शांती शांती शांती.